9वी 10वी 11वी 12वी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे विटा मध्ये लोकप्रिय ठरलेली अकॅडमी आता तासगाव मध्येही श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स तासगाव। इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, एसी, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजना ही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। मिरजेत महात्मा गांधी चौक पोलिसांची मोठी कारवाई, 2 किलो गांजासह रेकॉर्डवरील गुन्हेगार गजाआड। सांगली जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री तसेच नशेखोरी रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे। सांगली जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार नशामुक्त भारत अभियान अंतर्गत महात्मा गांधी चौक पोलिसांनी मोठी कारवाई करीत एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे। त्याच्याकडून सुमारे 2 किलो गांजा जप्त करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत। महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची करडी नजर होती। रेकॉर्डवरील गुन्हेगार हुसेन बाशा सय्यद राहणार कैकाडी गल्ली मिरज हा विक्रीसाठी गांजा घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून हुसेन सय्यद याला ताब्यात घेतले। त्याच्या झडतीत 50,000 रुपये किमतीचा 2 किलो गांजा सापडला असून तो पोलिसांनी हस्तगत केला आहे। पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या आरोपी हुसेन सय्यद हा पोलिसांच्या दप्तरी नोंद असलेला अट्टल गुन्हेगार आहे। विशेष म्हणजे त्याच्यावर यापूर्वी गांजा विक्री तसेच अवैध अग्निशस्त्र बाळगण्याचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। याच पार्श्वभूमीवर त्याला 2025 मध्ये जिल्ह्यातून हद्दपार करण्याची कारवाई देखील करण्यात आली होती। मात्र शहरात चढ्या दराने गांजाची किरकोळ विक्री करण्याच्या उद्देशाने तो पुन्हा सक्रिय झाला होता। या कारवाईमध्ये सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली। सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक पूनम पाटील, उप सचिन कुंभार, सर्जेराव पवार, साक्षी पतंगे, नानासाहेब चंदनशिवे, जावेद शेख, विनोद चव्हाण, मोहसिन टीन मेकर, राजेंद्र हरगे, अमोल तोडकर, रामकृष्ण सुरवसे तसेच निवास माने यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क। खुशखबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये उपलब्ध सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही। पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला, मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार, हर्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमहांकाळ।